घराकडून ज्यावेळी निघालेलो त्यावेळी व्हिडिओ करायचा ठरवलेला तर होता, परंतु स्क्रिप्ट तयार अजिबात नव्हती, म्हणजे काय बोलायचं वगैरे. दोघे तर तुम्हाला माहीतच आहेत आणि संतोषला सुद्धा तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नक्की बघितलेलं असणार. आता नेमके आम्ही कुठे चाललो आहोत ते तुम्हाला थोडंसं वर जाऊन सांगतो. जरा हा जंगलाचा पट्टा आहे, हा संपवतो. एका खूप पुरातन पायवाटेच्या शोधात आम्ही चाललेले आहोत आणि आमचा नोव्हेंबरमध्ये जो एक मोठा ट्रेक आहे तो सांगेन पुढे थोड्या वेळानंतर. तर त्या ट्रेकची पूर्वतयारी म्हणून त्या भागाचं निरीक्षण करण्यासाठी, रेकी ते करण्यासाठी आम्ही इकडे नरडवेमध्ये आलेले आहोत. तर आता पुढे जाऊया आणि मग बोलूया. आणि एक सांगायला विसरलो, नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज, तुमचं सर्वांचं स्वागत. स्क्रिप्ट नाही आहे त्यामुळे सगळा गोंधळ होतोय. बघा आणि निवडुंग बघा केवढे वाढलेत ते. आजच्या ट्रेकचं उद्दिष्ट, आम्ही आता सध्या नरडव्यात आहोत. रत्नागिरी ते गोव्यापर्यंत जो किनारी पट्टा आहे, डोंगर पट्टा आहे, त्या डोंगरी पट्टा पूर्ण करायचा आमचा उद्देश आहे. आता आज आम्ही ज्यासाठी आलोय की इन केस समजा काही इमर्जन्सी आली तर अर्जंटमध्ये उतरण्यासाठी आम्हाला जी पायवाट माहिती असली पाहिजे, त्यासाठी आम्ही तो शोधायला आलेलो आहोत आणि तेच बघतोय आता. तर तुम्ही ऐकला असाल प्रसाद निकते यांच्याबद्दल जर ऐकला असाल तर त्यांनी सिंधुदुर्गातला म्हणजे हा प्रवास हा कोकणकडा टू कोकणकडा नव्हे, त्यांनी ते सरदार सरोवर गुजरात म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डर तिथून तो प्रवास त्यांनी चालू करून अगदी गोव्याच्या आपल्या बॉर्डर पर्यंत त्यांनी तो प्रवास अगदी त्यांनी गावातनं प्रवास केला. पण तो जवळपास अगदी 75 ते 80 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. आम्ही तसा प्रवास नाही करणार आहोत, पण आम्ही हाच प्रवास किनाऱ्यावरून म्हणजे दरीच्या कडेने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत त्यावेळी. आणि त्याचसाठी लागणारा छोट्या पायवाटा किंवा काही वाटा असतील तर त्या शोधण्याचा प्रयत्न आमचा या ट्रेकमध्ये असतो. आणि तुम्हाला एक या व्हिडिओतून एक तुम्हाला ज्याला काय म्हणतात आपण सीख अशी की पाठांतर करून कधी बोलायचं नाही. मग पाठीमागच्याला कॅमेरामॅनला सांगावं लागतं की काय बोल काय नको, म्हणून पाठांतर करू नकात जे आपल्याला आणि आता वर म्हणजे व्हिडिओ करायचा अशासाठी नव्हता की इकडे फक्त आम्ही पायवाट बघण्यासाठी आलेलो होतो. दरवेळी काय असतं की कुठचं तरी ठिकाण असं गाठायचं असतं उद्दिष्ट, इकडे तसं काही नव्हतं. पण आता साधारण 11 वाजता आम्ही पोचलेले आहोत. हा बघा पाठीमागचं दृश्य आहे, खाली जे तुम्हाला दिसत नाही आहे ते नरडवे गाव आहे आणि वर एक धबधबा आहे. आतापर्यंत कधी कोण गेलेलं की नाही देव जाणे तिकडे. एक थोडासा मनात विचार येतोय की त्या धबधब्यापर्यंत जाऊया, परंतु अजून निश्चित नाही आहे. बघू पुढे जाऊन आम्ही ठरवू काय करायचं ते. तर आता काय झालं तर मगाशी तुषारने बोलताना ज्या प्रसाद निकते या व्यक्तीचा उल्लेख केला, अफलातून व्यक्ती, आणि त्या व्यक्तीने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 48व्या वर्षी आपली नोकरी सोडली आणि स्वप्न काय तर ज्याचा आपण कधी विचार पण करणार नाही. आपल्या सह्याद्रीचा सुरुवात ही गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरून होते, नर्मदा नदीच्या दक्षिणेला, आणि रान थेट कन्याकुमारीपर्यंत जाते. तर यातला महाराष्ट्राचा जो भाग आहे तो एकट्याने त्यांनी चालून पूर्ण केला. तब्बल 75 दिवसाचा प्रवास पूर्ण केला आणि या त्यांच्या पूर्ण प्रवासावर त्यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे वॉकिंग द एज. अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. ज्यावेळी तुम्हाला कधी शक्य असेल, वेळ असेल, त्यावेळी ते पुस्तक अवश्य वाचा. आणि कुठेही आम्ही दरीपासून 100 मीटर अंतरापेक्षा लांब जात नाही, त्यामुळे हा प्रवास थोडासा जास्त खडतर बनतो, कारण इकडे वाटा नसतात. आता इकडे नशिबाने ही पायवाट मिळाली आहे, पण किती वेळ साथ देईल याचा काही नेम नाही आहे. आणि जर काय अपघात झाला तर प्लॅन बी म्हणून आम्ही वाट शोधायला आलेले आहोत. आणि हा प्रवास पूर्णसुद्धा करणं हे एका टप्प्यात शक्य नाही आहे. तरी आमचा अंदाज आहे की 2-3 वर्ष जातील हा प्रवास पूर्ण करायला, कारण दरवर्षी 70 ते 100 किलोमीटर एवढा प्रवास पूर्ण करायचा असं आम्ही ठरवलं आहे. तर ठीक आहे, बघूया. एक दिवस असा व्हिडिओ ना ऑफिसच्या मीटिंग रूमच्या ह्याच्यात लावणार आहे, दिसलं पाहिजे. हो.
हेच मिस करत होतो माहिती आहे पावसाळ्यात. मी आता म्हणजे कसल्याच खुणा नाही आहेत, पायाखाली पायवाट आहे आणि पायाखाली पायवाट आहे. त्यामुळे जर का पुढे मागे मोठं युद्ध आलं किंवा तो कुठचा रे पिक्चर तो विल स्मिथचा काय नाव होतं त्याचं, आय एम लिजंड, तशी जर परिस्थिती आली म्हणजे पूर्ण जगात जर झॉम्बींचं राज्य आलं तर आम्ही इकडे येऊन राहणार. टाइम लॅप्स सारखं करून टाकणार. हे बघा, वी वर मिसिंग दिस डार्कनेस. बरेच दिवस असा अंधारात प्रवास केलेला नव्हता. मला जरा शांती वाटली. हा, थोडेसे चालताना वेळ भरपूर आहे त्यामुळे विषय बराच गंभीर विषयावर आमची एक बोलणं चालू आहे की जर खरोखरच आता तिसरं महायुद्ध सुरू झालं, जशी की सध्या जगाची परिस्थिती आहे, आणि जर आण्विक युद्ध झालं, न्यूक्लिअर वॉरफेअर, तर आमचं आत्ता असं ठरलं आहे की आमचा म्हणजे ठरण्यापेक्षा काय झालं रे, निर्णयच झाला आपला की आम्ही इथेच येऊन राहणार आहोत. न्यूक्लिअर बॉम्ब इकडे टाकून जवळपासच्या 100 किलोमीटर परिसरात जर कोण राहतच नसतील तर न्यूक्लिअर बॉम्ब इकडे टाकण्याचा फायदाच काय. त्यामुळे इकडे कोण न्यूक्लिअर बॉम्ब टाकणार नाही आहे. त्यामुळे हे आमचं वस्तीचं नसणार आहे, ग्राउंड झिरो. काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात ते का, डायस्टोपियन वर्ल्ड. डायस्टोपियन वर्ल्ड म्हणजे जग नष्ट झाल्यानंतर जे उर्वरित लोक जी शिल्लक असतात त्याला डायस्टोपियन वर्ल्ड म्हणतात. आणि ही बघा, बऱ्याच दिवसानंतर ही जी शांतता, धुकं आणि हे जे जंगल दिसतंय ते अनुभवलेलं नव्हतं. जवळपास किती महिन्यानंतर आहे, 8-9 महिन्यानंतर याचा अनुभव घेतो आहे. आणि आज नोव्हेंबर नंतर पहिल्यांदा, आणि मन एकदम शांत झाले. याच्या शेपटीवर पाठीमागे असा आकार असतो आणि बिनविषारी आहे, बोआ वर्गातला, म्हणजे ज्या वर्गात अजगर येतात त्याच वर्गातलं आहे. आणि गांडूळ हे त्याचं प्रमुख भक्ष्य. तर आता आपण त्याला त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडून देऊया. जरा चुकच केली आहे, थोडा लांब आणलाय त्याला उचलून, पूर्णपणे बिनविषारीचा. हे बघा, ही जी झाडांवर दिसते ही मॉस आहे. आणि संतोष, किती रुपये? 40 रुपये एवढासा वाटा. 40 रुपये याचा वाटा आहे. आणि खास तू माझ्यामध्ये कसं आपल्याकडे मिळतं की सावंतवाडीत आंबोलीतून लोक गोळा करून आणतात अमरगत. हा बघा, हा इकडे पूर्ण फ्री आहे, पण आता इकडून न्यावंसं आम्हाला काय वाटत नाही. जेव्हा कोणाला हवे असेल पायवाट तर मिळाली, पण तसंच पाठीमागे जाणं योग्य वाटत नव्हतं. काहीतरी एक ठिकाण पाहिजे की जिकडे पोहोचून प्रवास संपवलं. ठिकाण मिळालेलं आहे, पण पहिल्यांदा एक मोठं वॉटर क्रॉसिंग आहे ते दाखवतो. या रे, हात धरू नको. पायवाट संपली आणि त्याच्यामध्ये पायवाट आम्हाला कळली. आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न पडला. आणि सॅटेलाईट मॅपवर आम्हाला हाच धबधबा असेल असा अंदाज होता. एवढा अफलातून धबधबा असेल असं एकदाही वाटलेलं नव्हतं. माझा आवाज तुम्हाला कदाचित ऐकू नाही येणार घरी गेल्यानंतर, सगळं पुन्हा दबतं. आता काय करा, जरा धबधबा अनुभव ग्रेट कपल.
जो आता तुम्ही धबधबा बघितलात तिकडे जाण्याचा आमचा अजिबात योजना नव्हती, पण आता इकडे वर आल्यानंतर पायवाट कळली, पण पुढे काय असा प्रश्न होता. आणि एक कुठचं तरी असं जबरदस्त ठिकाण लागतं की जिकडे प्रवास संपवता येतो. आणि म्हणून गुगल मॅपवर जो धबधबा दिसत होता, म्हणजे मे महिन्यात तो पूर्ण सुकलेला दिसत होता गुगल मॅपवर, गुगल अर्थवर, पण आत्ता तो किती अफलातून आहे तुम्ही पाहिलाच आहात. जे काय मी उंच धबधबे बघितलेले आहेत आतापर्यंत त्यापैकी हा एक आहे. आणि आनंद आहे मनात हा धबधबा बघितल्याचा. पण एक दुःखाची गोष्ट अशी आहे की हा बघा, आतापर्यंत आम्ही या राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होतो आणि आम्हाला वाटलेलं की आम्हाला जिकडे जायचं आहे तिथपर्यंत हा रस्ता आम्हाला घेऊन जाणार आणि 3 दिवसाचा प्रवास 2 दिवसात संपवूया अशी आमची चर्चा सुरू झालेली होती. परंतु इकडे एक मोठा धक्का बसला आहे की हा बघा, हा इकडे धबधबा आहे, ही वाट त्या धबधब्याच्या वरून जाते, म्हणजे जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे जात नाही आहे, दरीपासून लांब जाते. आमचा रस्ता हा बघा, हा म्हणजे नाहीच आहे रस्ता, इकडे रस्ता करत आम्हाला जायचं आहे. त्यामुळे आधी पहिल्यांदा सांगा, प्रवास पूर्ण करायचा आहे की इकडेच विषय रद्द करून टाकूया? नोव्हेंबरमध्ये भेटू आता त्याच्यासाठी. ठीक आहे, बघूया, येऊ आम्ही, प्रयत्न तर नक्कीच करणार. तर आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नक्की भेटू. तोपर्यंत राम राम. 75 आणि ज्यावेळी मोहीम पूर्ण करणार त्यावेळी इकडे आकडा येणार 140 140. आता हे जागेवर